नमस्कार. आज आदिवासी समाज हा निसर्गाच्या सानिध्यात, साधेपणात आणि परंपरेच्या चौकटीत घडतो आहे. त्यांच्या जीवनात कष्ट हे नेहमीच असतं. घरकाम, पाण्याची व्यवस्था, शेतीकाम हे असतंच. पण या सगळ्यात आदिवासी मुली काही कमी नाहीत. या सर्व कामासोबत शिक्षणाची आवडही आहे. या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये त्या स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. शिक्षण हे त्याच्यासाठी बदलाचं सर्वात मोठं साधन आहे आणि ही गोष्ट त्या जाणून आहेत. अशाच एका कार्यक्रमात क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचं ही मन एका आदिवासी मुलीच्या भाषणाने जिंकून घेतलं आहे. पालघरच्या गुहीर या गावात एक भावनिक आणि प्रेरणादायी क्षण अनुभवायला आला. भारताच्या क्रिकेट विश्वातील देव असणाऱ्या सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या वतीने 130 घरांसाठी सोलर प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सचिन तेंडुलकर यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी उत्साहात केले होते. मात्र या कार्यक्रमाचा खरा केंद्रबिंदू ठरली ती एक चिमुकली. यामध्ये साधी, निरागस आणि तिने केलेले मनापासून कृती, त्या गोष्टींमुळे त्या मुलीने मंचावर येऊन मोठ्या आत्मविश्वासाने भाषण केले. तिच्या प्रत्येक शब्दात निरागसता होती, पण खऱ्या आणि खोल भावना देखील होत्या. तिने आपल्या शैलीत सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले. भाषणानंतर ती मुलगी थेट सचिन तेंडुलकर यांच्याकडे गेली आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. या अनपेक्षित मनाला भिडणाऱ्या कृतीने सचिन तेंडुलकर ही क्षणभर भारावले आणि त्यांनीही त्या मुलीला प्रेमाने प्रतिसाद देत तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. ते बघून मला एक समाधान मिळालं. मलाच नाही, पण माझ्याबरोबर सानी आहे, सारा आहे, STF फाउंडेशन, स्नायडरची टीम पण आहे इकडे, ज्याने भरपूर मेहनत केलेली आहे. ह्या गोष्टी अशा सहजासहजी घडत नाहीत. हॅलो त्या छोट्या मुलीचं नाव रिधी आहे. तिच्या भाषणानंतर मला नाही वाटत की माझ्यात तेवढा दम राहिलाय भाषण द्यायचा. एवढा उत्तम भाषण दिलंय तिने ह्या वयात. मी एनिवे सुरू करतो थोडं बोलायला. एकच नाही, हे जरा मला जास्त कम्फर्टेबल वाटतं. तर थोडं मला नाही वाटत मी तिच्यासारखं बोलू शकेन. तिच्या खांद्यावर हात ठेवलं, थोडी तिची एनर्जी मला येईल, जशी स्नायडर इलेक्ट्रिकची एनर्जी तुम्हाला मिळते तशी. इथे गुहीरला येऊन भरपूर आनंद झाला आणि तुमच्यातला जो उत्साह आहे ते बघून मला एक समाधान